नमस्कार, माय माउली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। जैनत मंडल के मेडीगुड़ा गांव में ब्रह्मनिष्ठ सदगुरु बाजीराव बाबा के सप्ताह का पहला दिन था। प्रवचनकार पूजाताई वाडकर का प्रवचन था। उस प्रवचन में पूजाताई ने बाबा के जीवन के बारे में बताया और कहा कि एकता, ग्राम स्वच्छता, भक्ति का जो पाठ पढ़ाया है ये इंसानियत के लिए एक नमूना है, ऐसा पूजाताई वाडकर ने कहा और गांव के लिए एक ग्राम गीता से प्रेम भेंट की। विचार केलं पाहिजे जीवनावर आपल्या। आई म्हणाली, तुझा संसार स्वर्गासारखा होईल, तुझा व्यवहार परमात्म्यासारखा होईल, एवढीच मला खुशी। आता मला काय लागणार? फक्त पोटाला पोटभर आणलं आणि कपडेच राहायला राहिला, दुसरं काय लागणार? इथं राहायचं आणि इथं राहील। मुलगा म्हणाला, इथं राहाय आनंदाने, मी 4 दिवसाला, 8 दिवसाला, महिन्याला तुला काय हवं तिथून यायचं। आई राहू लागली। नवीन कधी मुलगा 8 दिवसाला, 15 दिवसाला यायचा, कधी आईला साडी घेऊन यायचा, कधी शाल घेऊन यायचा, कधी चादर घेऊन यायचा, कधी कोणतं खाऊ घेऊन यायचा। 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला असं यायचा। पण येता जे व्यक्ती आपल्या घरातून दूर गेला तर प्रेम कमी होतं, पण दुसऱ्या जातीचा व्यक्ती आपल्या घरामध्ये राहिला तर प्रेम वाढतं। एक जनावर जर आपण पोचला तर आपल्यावर प्रेम त्याचं वाढतं, त्याच्याशी आपण प्रेम जोडतो आपण। पण आई दूर गेली तर प्रेम कमी झालं आणि तो महिन्याला 8 दिवसाला यायचा, पण 1 वर्ष झालं आलाच नाही। आईला म्हणाला, अनाथ आश्रमामध्ये 1 वर्ष झालं पण आलाच नाही। मग त्याने काय केलं? आला नाही, आई काळजीने बिमार पडली, आजारी झाली। फिकिरीने टेन्शनने, किती महिने झाले माझा मुलगा आलाच नाही, मला भेटलाच नाही, कसा असेल तो, काय करत असेल, ही काळजी करून बिचारी आजारी झाली। त्याला काल गेला, अनाथ आश्रमच्या ऑफिसमधून त्याला काल गेला आणि तुमची आई आजारी आहे, 2-3 दिवसाचीच आहे, या म्हणून। याने शाल घेतली आईसाठी, फ्रुट्स घेतले काहीतरी, आता जाऊ द्या, पण तो आलाच नाही। मग असं 2 दिवस असे, आणि त्या गावामध्ये छोटस कुटुंब होतं, आई वडील आणि मुलगा होता। कोणत्याही आई वडिलांना आशा कशी असते, माझा मुलगा खूप शिकला पाहिजे, माझ्या मुलाला चांगली नोकरी लागली पाहिजे, कष्ट करतात, खूप काम करतात, माझ्या मुलासाठी घर बांधलं पाहिजे, शेती घेतली पाहिजे, रात्रंदिवस मुलासाठी कष्ट करतात आणि कष्ट करून त्या मुलाला खूप शिकवतात। मुलगा कर्माने चांगले आपल्या अभ्यासाने तो कलेक्टर बनतो आणि कलेक्टर मुलगा आता वयामध्ये आला, त्याचं लग्न करायचं। मग कलेक्टर मुलगा, आई वडिलांनी शेती करून खूप सारी पैसे कमवली, मोठी बिल्डिंग बांधली, जमीन घेतली, पॅलेस जमा झाला, मुलगा कलेक्टर झाला। मग आता लग्न करायचं, लग्न आता श्रीमंताची मुलगी बघितली, चांगली शाळा शिकलेली, खूप चांगली त्याच्या लायकीची, शहरातली, पाहिली, लग्न लावून दिला आणि तो बाहेर ड्युटीवर निघून गेल्यावर काही वर्ष झाले की वडील आजारी झाले आणि वडील आजारी झाल्यावर त्याला काल गेला, वडील खूप आजारी आहे आणि 2 दिवसासाठी यावा। तो आला घरी आला, 2 दिवस वडिलांना पाहिला, डॉक्टर आणला, दाखवलं, मग 2 दिवसांनी वडील वारला आणि मग त्याची सद्गत झाली, सर्व काही झालं, पाहुणे मंडळी होती, जिकडं तिकडं निघून गेली, सर्व काही 4-5 दिवस झाली निघून गेले। मग गावातले असे सज्जन लोक होते, ते सांगू लागले मुलाला, बाबा बेटा तू कलेक्टर झाला, तू शहरात राहतो, आता गावी कसं तरी जोडपं होतं, म्हातारी 2 जण कसे तरी राहत होते, 2 जण एकमेकाला सोबत होते, एकमेकाच्या आधाराने राहत होते। आणि आता तुझे वडील गेले, आता आई एकटीच आहे, तिच्याच्याने काम होत नाही आणि तू असं कर, सोबत घेऊन जा। मग त्याला चांगलं वाटलं, बरं वाटलं
आणि दोन आईला, आपल्या म्हाताऱ्या आईला गावात शेती होती, तोही शेती विकला. घर बिल्डिंग होती गावातली, ते विकले. काही पैसे तिचे बँकामध्ये होते ते काढले. काही कुणाकडे गावात जाऊन होते ते घेतले. सर्व जमा केलं आणि आईला घेऊन शहरी गेला. शहरी आईला घेऊन शहरी गेल्यावर मग शहरी गेला. काही 2-3 दिवस छान निघले. 2-3 महिने 2-3 महिने छान निघले. पण ही म्हातारी होती आपल्यासारखी खेड्या गावातली, सुनबाई होती शहरात शिकलेली. त्या दोघीचं काही पटायचंच नाही. दोघीमध्ये तेरा मेरी चालली. श्रम भक्ती करतात ना, ते सर्वात श्रेष्ठ भक्ती असते. पैशाने तर कुणी करतात. लाख रुपये खर्च केले की मोठे मोठे कीर्तनकार येतात, मोठे मोठे प्रवचनकार येतात, मोठा भव्य मंडप असते. लाखाने खर्च केला पण श्रम भक्ती करणार कुणीच नाही. फक्त ब्रह्मलीन बाजीराव बाबाचे भक्त श्रम भक्ती करतात, दुसरे कुणी करत नाही. फक्त हाच एक संत आहे. जगामध्ये संत खूप आहे, बगीचे में फूल बहुत है पर गुलाब जैसा नहीं. दुनिया में संत बहुत है पण अपने ब्रह्मलीन बाजीराव बाबा जैसा नहीं. संत दुनियामध्ये पुष्कळ आहे पण बाजीराव बाबा सारखा संत कुठंच भेटणार नाही. आपण भाग्यवान आहोत. भारतामध्ये जन्म घेतलो हे भाग्य आहे आणि या एरियामध्ये जन्म घेतलो हे मोठं भाग्य आहे. आणि त्याच्यापेक्षा ब्रह्मलीन बाजीराव बाबाचे आपण भक्त झालो त्याच्यापेक्षा भाग्यवान आहोत. आपण असं कमजोर समजू नका, दुबळं समजून घेऊ नका, कारण आपण ब्रह्मलीन बाजीराव बाबाचे भक्त आहोत. आज जो ब्रह्मलीन बाजीराव बाबाचा भक्त आहे, 7 दिवस भक्ती करतात, 7 दिवस सप्ताह करतात. या गावातून 7 दिवस झालं का त्या गावात जातात, त्या गावातून 7 दिवस झालं का त्या गावात जातात, पण कधी थकत नाही. जी ही संत मंडळी आहे ना, जे आता काकाचे आहे कवठ्याचे, त्यांना काकाजींना प्रारब्धाने घरी नाम घेतलं. प्रारब्ध पाहिजे. आपलं काहीतरी पहिल्या जन्माचं पुण्य आहे म्हणून आपल्याला प्रारब्धाने भेटतो. आपण म्हणतो ना किती तू श्रीमंत, हो त्यांचं प्रारब्ध असते, तूच त्यांचे कर्म चांगले असते, प्रारब्धाने मिळत आपल्याला. त्यांना प्रारब्धाने घरी नाम घेतला पण प्रयत्नानं तो कीर्तनकार झाला. म्हणून प्रारब्ध असलं पाहिजे आणि प्रयत्न सुद्धा केलं पाहिजे आणि ब्रह्मलीन बाजीराव बाबाच्या चरणी अवश्य गेलं पाहिजे. कारण जे आपल्याला झालं आता महाराजांनी क्रांतिका काढली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खूप वर्षाखाली, तुम्ही जन्माचे असाल, तुमची वडीलही जन्माचे असाल, तेवढ्या वर्षाखाली ही ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्यासाठी लिहिली. शहरासाठी लिहिली नाही, श्रीमंतासाठी लिहिली नाही, नोकरीवाल्यासाठी लिहिली नाही, खेड्या पाड्यासाठी शेतकऱ्यासाठी लिहिली. कारण तो जर शेतकरी आहे ना, बाहेर कुठं जाऊ शकत नाही. त्याला काम असते, संसार करून परमात्मा करायचा असते. संसारातून थोडा थोडा वेळ काढून परमात्मासाठी द्यायचा असते. त्याला कुठं जाता येत नाही. म्हणून ही ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिली. प्रार्थना आहे का तुमच्याकडे? प्रार्थना केली पाहिजे. सकाळी संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना केली पाहिजे. कारण छान गोष्ट आहे. प्रार्थना केली पाहिजे आणि ही ग्रामगीता वाचली पाहिजे. या ग्रामगीतामध्ये आहे छोटीशी पण जीवनाचा सार आहे. आहे छोटीशी पण गावाचा अध्याय आहे. पशु पक्ष्यापासून, जनावरांपासून, स्वच्छतापासून, गाव निर्माण, गाव शुद्धी, आपण कसं वागावं, मुलाला कसं संस्कार द्यावं, सुनेने कसं राहावं, सासूने कसं राहावं, घरामध्ये पुरुष मंडळी कशी राहावे, या ग्रामगीता छोटीशी आठवण या ग्रामगीतेमध्ये आहे. म्हणून ही ग्रामगीता लिहून ठेवली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता लिहून ठेवली पण आपल्याला माहित नव्हती, आपल्यापर्यंत आली नव्हती. पण ब्रह्मलीन बाजीराव बाबाने ही ग्रामगीता, त्या काळातली ग्रामगीता आपल्यापर्यंत आली नव्हती, आपल्याला माहिती नाही, तिचं नाव सुद्धा नव्हतं. पण ब्रह्मलीन बाजीराव बाबाने ही ग्रामगीता या सत्याच्या माध्यमातून